तर आज सकाळी आम्हाला निघायचं होतं 4 वाजता उठून गावाला. त्यासाठीच आज बॅग भरायचं काम चाललं होतं. बॅग वगैरे भरून घेतली, त्यानंतर स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाकसुद्धा थोडाच केला होता, कारण सकाळी निघायचं आहे त्यामुळं काही उरलं नाही पाहिजे. त्यानंतर बटाट्याची भाजी वगैरे केली आणि टोमॅटो उरले होते 4-5 ते कापून घेतले खायला. त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि झोपलो. त्यानंतर सकाळी 4 वाजता उठून सगळं आवरून वगैरे आम्ही आलो होतो रेल्वे स्टेशनवर, म्हणजेच कल्याणला. तर आम्ही निघालो होतो आमच्या गावी संक्रांतीसाठी. तर बसलो होतो रेल्वेची वाट बघत. आमची ट्रेन होती 6 वाजता आणि यायला अजून टाईम होता, त्यामुळे बसलो होतो असंच. त्यानंतर मग थोडंफार तिथे टाईमपास केला, व्हिडिओज वगैरे काढले. आणि कधी पण गावी जायचं असलं की आम्ही सकाळचाच प्रवास करतो, कारण सकाळचा प्रवास छान वाटतो आणि लवकर पोहोचतो. तर आम्ही जाणार होतो श्रीगोंद्याला. श्रीगोंद्यालाच आमचं गाव आहे. तिथे आमचे सासू सासरे राहतात. तर आमची ट्रेन आली होती, त्यानंतर ट्रेनमध्ये बसलो आणि आमचा प्रवास चालू झाला. तर आम्ही बरोबर 10:30 वाजेपर्यंत दौंड स्टेशनला पोहोचलो होतो. तर तिथून पुढे आम्हाला जायचं होतं श्रीगोंद्याला. तर आम्ही स्टेशनला उतरल्यानंतर रिक्षा वगैरे बघत होतो आणि इथे रिक्षा, बस वगैरे लवकर मिळत नाही आणि आम्ही पोहोचण्याअगोदरच बस निघून गेली. त्यामुळे रिक्षानेच प्रवास करायचा होता. नंतर रिक्षाने आम्ही पोहोचलो गावी आणि गावी पोहोचल्यानंतर स्वस्तिकला लगेच अंघोळ घालून घेतली. आणि संक्रांतीचे व्हिडिओ मी यापुढे टाकणारच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माझी पूर्ण फॅमिलीसुद्धा दिसेल. तर आजच्या पुरतं एवढंच.